नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल क्वेश्चन बँकमधील प्रश्नांची उत्तरे बघत आहोत. त्याचा आपला हा 9.1 हा भाग आहे. यामध्ये आज आपण फरक स्पष्ट करा यामधील प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. याच्या अगोदरचे आपण उर्वरित भागांमध्ये ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्न, नकाशा भरणे, त्याचबरोबर सविस्तर उत्तरे लिहा, भौगोलिक कारणे लिहा, नकाशा व उतार्यावरील आधारित प्रश्न यांची उत्तरे आपण बघितलेली आहेत. ते व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतीलच. जर बघितलेले नसतील तर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतील. तर आज आपण फरक स्पष्ट करा हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. यामध्ये बोर्डाने दिलेल्या क्वेश्चन बँकमध्ये एकूण 40 प्रश्न हे फरक स्पष्ट करासाठी दिलेले आहेत. आता यामधील जे पहिले 20 प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आज आपण बघणार आहोत आणि त्यानंतर पुढची जी उत्तरे आहेत ते आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बोर्डाला जो 80 मार्काचा पेपर असतो त्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 फरक स्पष्ट करा असा विचारला जातो आणि त्या ठिकाणी कोणतेही 3 लिहायचे असतात आणि प्रत्यक्ष विचारले जातात 5, म्हणजे 5 पैकी आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे असतात आणि त्यासाठी मार्क्स आहेत 9. म्हणजे एक फरक स्पष्ट करण्यासाठी आपल्याला 3 मार्क्स असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे हा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा जास्त मार्क्स आहेत. जसं आपण बघितलं की भौगोलिक कारणे लिहायसाठी सुद्धा एक भौगोलिक कारण लिहिण्यासाठी 3 मार्क्स होते. त्याच पद्धतीनं फरक स्पष्ट करासाठी सुद्धा 3 मार्क्स आहेत. आता आपण बोर्डाने दिलेल्या क्वेश्चन बँकमधील एकूण जे 40 प्रश्न आहेत ते कोणकोणते आहेत ते बघूया. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 ते 5 हे प्रश्न दिसत आहेत. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 ते 13, त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 ते 20, त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 ते प्रश्न क्रमांक 27, त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 ते 34, त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 ते 40. आता 40 जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या उत्तरापैकी आपण आज 1 ते 20 प्रश्न आहेत फरक स्पष्ट करायची त्याची उत्तरे बघणार आहोत. कारण जर आपण 40 प्रश्नांची उत्तरे एकत्रित बघितली तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. मग चला आपण प्रश्न क्रमांक 1 फरक स्पष्ट करायचा जो आहे तो बघूया. आता क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे लोकसंख्या संक्रमण पहिला टप्पा आणि लोकसंख्या संक्रमण 5वा टप्पा. आता ज्यावेळेस फरक स्पष्ट करा असं आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीनं 2 कॉलम करावे लागतात आणि 2 कॉलममध्ये 2 जे क्रमांक किंवा 2 जे आपल्याला फरक स्पष्ट करायसाठी मुद्दे दिलेले आहेत ते 2 कॉलममध्ये 2 लिहायचे. आता या कॉलममध्ये लोकसंख्या संक्रमण पहिला टप्पा लिहिलेला आहे, या टप्प्यामध्ये लोकसंख्या संक्रमण 5वा टप्पा लिहिलेला आहे आणि मग एकाखाली एक मुद्दे टाकून आपल्याला फरक स्पष्ट करायला लिहायचा आहे. आता यामध्ये बघा पहिला जो फरक स्पष्ट करायचा मुद्दा आहे तो आहे क्रमांक 1 लोकसंख्या प्रतिमानाच्या पहिल्या टप्प्यास अतिशय स्थिर या नावाने ओळखले जाते. या बाजूला लोकसंख्या प्रतिमानाच्या 5व्या टप्प्यास शून्य वाढ दर्शविणारा किंवा ऋणात्मक वाढीचा टप्पा या नावाने ओळखले जाते. क्रमांक 2 आहे या टप्प्यामध्ये जन्मदर व मृत्यूदर दोन्ही जास्त असल्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर असते. या बाजूला या टप्प्यामध्ये जन्मदर व मृत्यूदर खूपच कमी असतो, काही वेळेस मृत्यूदर जास्त असतो, त्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर असते. या टप्प्यामधील देशांची आर्थिक स्थिती चांगली नसते. या टप्प्यामधील देशांची आर्थिक स्थिती चांगली असते. 5वा क्रमांक आहे या टप्प्यामधील देशांमध्ये स्वच्छतेचा अभाव, वैद्यकीय सुविधांचा अभाव, संसर्गजन्य रोगांचे प्रमाण जास्त, कुपोषण अशी परिस्थिती असते. या टप्प्यामधील देशांमध्ये सर्वोच्च राहणीमान, कुशल मनुष्यबळ, आयुर्मान जास्त,
तृतीयक व चतुर्थक व्यवसायांचा विकास जास्त झालेला असतो. आता प्रश्न क्रमांक 1चा आपण फरक स्पष्ट लिहिलेला आहे. आता यानंतर आपण क्रमांक 2 बघूया. क्रमांक 2 आहे ढोबळ जन्मदर, ढोबळ मृत्यूदर. यामध्ये क्रमांक 1, एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अभ्रके म्हणजे ढोबळ जन्मदर होय. इकडं एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे ढोबळ मृत्यूदर होय. क्रमांक 2, जन्मदर किंवा ढोबळ जन्मदर काढण्याचे सूत्र. जन्मदर किंवा कंसात ढोबळ जन्मदर बरोबर एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अभ्रकांची संख्या छेद त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणिले 1000. मृत्यूदर किंवा ढोबळ मृत्यूदर काढण्याचे सूत्र बरोबर एका वर्षात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या छेद त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणिले 1000. ढोबळ जन्मदर हा ढोबळ मृत्यूदरापेक्षा जास्त असल्यास एकूण लोकसंख्येमध्ये वाढ होते. ढोबळ मृत्यूदर हा ढोबळ जन्मदरापेक्षा जास्त असल्यास एकूण लोकसंख्येत घट होते. क्रमांक 4, ढोबळ जन्मदर हा ढोबळ मृत्यूदरापेक्षा कमी असल्यास एकूण लोकसंख्येत घट होते. ढोबळ मृत्यूदर हा ढोबळ जन्मदरापेक्षा कमी असल्यास एकूण लोकसंख्येमध्ये वाढ होते. आता यानंतर प्रश्न क्रमांक 3, स्थलांतराचे अपकर्षक घटक व स्थलांतराचे आकर्षक घटक. क्रमांक 1, मानवाला मूळ वास्तव्यापासून दूर जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या घटकांना स्थलांतराचे अपकर्षक घटक असे म्हणतात. मानवाला एखाद्या ठिकाणी आकर्षित होण्यास प्रवृत्त करणाऱ्या घटकांना आकर्षक घटक असे म्हणतात. क्रमांक 2, रोजगाराच्या संधी कमी होणे, युद्ध, दुष्काळ, प्रदूषित हवा किंवा पाणी इत्यादी अपकर्षक घटक आहेत. शिक्षण, रोजगाराच्या संधी, आल्हाददायक हवामान, पाण्याची उपलब्धता इत्यादी आकर्षक घटक आहेत. अपकर्षक घटकामुळे झालेले स्थलांतरामागे अनिच्छा हा घटक असतो व सक्तीने स्थलांतर करावे लागते. आकर्षक घटकामध्ये झालेले स्थलांतरामागे इच्छा हा घटक असून ते स्वेच्छेने केले जाणारे स्थलांतर असते. यांचा प्रश्न क्रमांक 4 आहे चतुर्थक व्यवसाय व पंचक व्यवसाय. सुरुवातीला चतुर्थक व्यवसायांची व्याख्या. ज्या व्यवसायामध्ये चिंतन, संशोधन व नवनवीन कल्पनांचा विकास होत असतो अशा व्यवसायांना चतुर्थक आर्थिक क्रिया किंवा व्यवसाय असे म्हणतात. उच्चस्तरीय निर्णय घेणे व नीती निर्धारण करणे या संदर्भात केल्या जाणाऱ्या व्यवसायांना पंचक आर्थिक क्रिया किंवा व्यवसाय असे म्हणतात. क्रमांक 2, चतुर्थक व्यवसायामध्ये शिक्षण, माहिती, संशोधन आणि विकास यांचा समावेश होतो. पंचक व्यवसायामध्ये निर्णय घेणे व नीती निर्धारण करणे याचा समावेश होतो. क्रमांक 3, वित्त नियोजनकार, कर सल्लागार, संगणक प्रणाली विकसक, संख्याशास्त्री, शाळा महाविद्यालय विद्यापीठातील शिक्षक, लेखापाल, कलाकार, वैद्यकीय अधिकारी इत्यादी पेशातील व्यक्ती या वर्गात येतात. व्यवस्थापन कौशल्य, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, सरकारी अधिकारी, संशोधन अधिकारी, न्यायाधीश इत्यादी पेशांमधील व्यक्ती या वर्गात येतात. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5 आहे प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश.
क्रमांक 1. भौगोलिक किंवा प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांना प्राकृतिक प्रदेश असे म्हणतात. मानवी घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांना राजकीय प्रदेश असे म्हणतात. क्रमांक 2. भूरूपे, यामध्ये पर्वत, पठारे, मैदाने इत्यादी, तसेच उंची, मृदा, वने, पर्जन्य अशा विविध घटकांच्या आधारे प्राकृतिक प्रदेश ठरविले जातात. भाषा, संस्कृती, वंश, दरडोई उत्पन्न, निरक्षरता, साक्षरतेचे प्रमाण, शिक्षणाचा दर्जा यांच्या आधारे राजकीय प्रदेश ठरविले जातात. क्रमांक 3. विविध प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांच्या सीमारेषा निश्चित करणे तुलनेने सोपे असते. विविध मानवी घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांच्या सीमारेषा निश्चित करणे तुलनेने कठीण असते. क्रमांक 4. साधनसंपत्तीचे नियोजन, त्यांचा वापर, प्रादेशिक समतोल साधणे यासाठी प्राकृतिक प्रदेश उपयुक्त ठरतात. प्रशासन, राज्यव्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टीने मानवी घटकांच्या आधारे ठरवलेला प्रदेश जास्त उपयुक्त ठरतात. पुढचा प्रश्न क्रमांक 6 आहे. अल्पकालीन स्थलांतर व दीर्घकालीन स्थलांतर. क्रमांक 1. या प्रकारचे स्थलांतर कमी कालावधीसाठी म्हणजेच दैनिक, ठराविक कालावधी किंवा हंगामी स्वरूपाचे असते. या प्रकारचे स्थलांतर जास्त कालावधीसाठी किंवा काही वेळेस कायमस्वरूपी स्थलांतर असते. क्रमांक 2. काही जमाती गुरांच्या चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात. त्या अल्पकालीन स्थलांतरास ऋतूनुसार स्थलांतर असेही म्हणतात. यामध्ये लोक आपले राहते ठिकाण दीर्घकाळासाठी सोडून जातात, ते परततील याची खात्री नसते. अल्पकालीन स्थलांतरास हंगामी, ऋतूनुसार स्थलांतर असेही म्हणतात. दीर्घकालीन स्थलांतरास कायमस्वरूपी स्थलांतर असेही म्हणतात. पशुपालिक जमातींचे स्थलांतर, ऊसतोड मजुरांचे स्थलांतर ही अल्पकालीन स्थलांतराची उदाहरणे आहेत. खेडेगावातून शहराकडे तसेच भारतातून अमेरिका, ग्रेट ब्रिटन इत्यादी ठिकाणी जाऊन लोक स्थायिक झाले आहेत ही दीर्घकालीन स्थलांतराची उदाहरणे आहेत. प्रश्न क्रमांक 7 आहे. प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल. पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. मानवी क्रियामुळे मानवावर आणि निसर्गावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय. प्राकृतिक भूगोलामध्ये प्राकृतिक घटक केंद्रस्थानी असतात. मानवी भूगोलामध्ये मानव हाच मुख्य केंद्रस्थानी असतो. खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र, मृदाशास्त्र, सागरशास्त्र इत्यादी प्राकृतिक भूगोलाच्या शाखा आहेत. सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, सांस्कृतिक भूगोल इत्यादी मानवी भूगोलाच्या शाखा आहेत. प्राकृतिक भूगोलामध्ये वातावरण, शिलावरण, जलावरण, जीवावरण यांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. मानवी भूगोलामध्ये मानवी व्यवसाय, लोकसंख्या, वाहतूक इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो. या प्रश्न क्रमांक 8 आहे. निसर्गवाद व संभाव्यवाद.
निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो नेहमीच श्रेष्ठ राहील. तसेच मानवाच्या क्रिया आणि जीवन निसर्गाच्या मर्यादित राहील अशा प्रकारच्या मतप्रवाहास निसर्गवाद असे म्हणतात. मानव निसर्गावर ताबा मिळवू शकतो आणि मानव त्याला हवा तसा निसर्गाचा वापर करून आपले जीवन आणि जीवनशैली वेगळ्या प्रकारे विकसित करू शकतो. अशा प्रकारच्या मतप्रवाहास संभाव्यवाद असे म्हणतात. या मतप्रवाहानुसार निसर्ग हा श्रेष्ठ असून मानवी विकासाला निसर्गामुळे मर्यादा पडतात किंवा निसर्गाच्या अधीन राहून विकास करावा लागतो. या मतप्रवाहानुसार मानव निसर्गापेक्षा श्रेष्ठ असून तो आपल्या बुद्धीच्या व कौशल्याच्या जोरावर नैसर्गिक मर्यादावर उपाय शोधून आपला विकास करू शकतो. मानवाने कितीही वैज्ञानिक प्रगती केली तरी नैसर्गिक घटनांपुढे मानव हतबल झालेला दिसतो. उदाहरणार्थ भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी उद्रेक इत्यादी. रोगराईवर नियंत्रण, कृत्रिम उपग्रह, हवाई वाहतूक, पूल बांधकाम, संकरित शेती यामधून मानवाच्या श्रेष्ठत्वाला बळकटी मिळते. यांचा प्रश्न क्रमांक 9. कार्यात्मक प्रदेश, औपचारिक प्रदेश. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात केले जाणारे एखादे प्रमुख कार्य या आधारे ठरवलेला प्रदेश म्हणजे कार्यात्मक प्रदेश होय. एका विशिष्ट घटकाच्या आधारे ठरवलेला समान वैशिष्ट्ये असलेला एकजिन्सी प्रदेश म्हणजे औपचारिक प्रदेश होय. कार्यात्मक प्रदेश एकजिन्सी नसतात तर ते एकापेक्षा अधिक प्राकृतिक किंवा राजकीय प्रदेशात समाविष्ट असू शकतात. औपचारिक प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या लोकसमूहात एक किंवा अनेक वैशिष्ट्ये समान असू शकतात. कार्यात्मक प्रदेशाची सीमारेषा लवचिक असते व काळानुसार यामध्ये बदल होत असतो. औपचारिक प्रदेश परिभाषित करताना समान भाषा, आर्थिक कार्य, ठराविक पीक उत्पादन, प्राकृतिक वैशिष्ट्ये या बाबींचा आधार घेतला जातो. कार्यात्मक प्रदेशाची दूरदर्शन, रेडिओ यांचे होणारे प्रसारण, परत महानगराचा प्रदेश इत्यादी उदाहरणे आहेत. औपचारिक प्रदेशाची पर्वतीय प्रदेश, मृदा प्रदेश, वन प्रदेश, नद्यांची खोरी हे सर्व उदाहरणे आहेत. प्रश्न क्रमांक 10 आहे द्वितीयक व्यवसाय व तृतीयक व्यवसाय. प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे व पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात. प्राथमिक व द्वितीयक व्यवसाय यांच्यातील आदानप्रदान, यांच्यातील दुवा या दोघांना पूरक अशा व्यवसायांना तृतीयक व्यवसाय असे म्हणतात. द्वितीयक व्यवसायांचे कृषी आधारित, खनिज आधारित, वन आधारित इत्यादी प्रकार आहेत. वाहतूक, व्यापार, दळणवळण, संदेशवहन, वित्तीय सेवा इत्यादी तृतीयक आर्थिक क्रिया आहेत. द्वितीयक व्यवसायामुळे वस्तूंचा टिकाऊपणा वाढतो. तृतीयक व्यवसायामध्ये सेवा पुरविल्या जातात. कच्चा माल, पाणी पुरवठा, कामगार, वाहतूक, बाजारपेठ, भांडवल इत्यादी घटक द्वितीयक व्यवसायावर परिणाम करतात. साधन संपत्तीमधील विविधता, हवामान, लोकसंख्या, संस्कृती, निपुणता इत्यादी घटक तृतीयक व्यवसायावर परिणाम करतात. प्रश्न क्रमांक 11 आहे अंतर्गत स्थलांतर व बाह्य स्थलांतर.
जे स्थलांतर एकाच देशामध्ये केले जाते व देशाच्या सीमारेषा ओलांडल्या जात नाहीत त्या स्थलांतरास अंतर्गत स्थलांतर असे म्हणतात. एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये केल्या जाणाऱ्या स्थलांतरास बाह्य स्थलांतर असे म्हणतात. अंतर्गत स्थलांतरास देशांतर्गत स्थलांतर असेही म्हणतात. बाह्य स्थलांतरास आंतरराष्ट्रीय स्थलांतर किंवा विदेशी स्थलांतर असेही म्हणतात. ग्रामीण ते ग्रामीण, ग्रामीण ते नागरी, नागरी ते ग्रामीण, नागरी ते नागरी, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हे अंतर्गत स्थलांतरामध्ये केले जातात. बाह्य स्थलांतर एका देशातून दुसऱ्या देशात, दुसऱ्या देशातून इतर अन्य देशात केल्या जाणाऱ्या स्थलांतराचा समावेश होतो. भारतातील इतर राज्यातून मुंबईला होणारे स्थलांतर हे अंतर्गत स्थलांतराचे उदाहरण आहे. भारतामधून उच्च शिक्षण किंवा जास्त पगाराच्या नोकरीसाठी परदेशामध्ये होणारे स्थलांतर बाह्य स्थलांतराचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे जलवाहतूक आणि हवाई वाहतूक. जलवाहतूक म्हणजे प्रवासी, माल इत्यादींची होडी, नाव, जहाज किंवा शिडाच्या जहाजातून कालवा, नदी, सरोवर, समुद्र इत्यादीमधून केली जाणारी वाहतूक होय. विमाने, हेलिकॉप्टर इत्यादीमधून हवेमधून केली जाणारी प्रवासी, माल इत्यादींची वाहतूक म्हणजे हवाई वाहतूक होय. जलवाहतुकीद्वारे अवजड, आकार जास्त असणारी मालवाहतूक प्रामुख्याने केली जाते. नाशवंत व मौल्यवान वस्तूंची वाहतूक, टपाल, हिरे, फळे, भाज्या, औषधे इत्यादींची वाहतूक हवाई वाहतुकीद्वारे केली जाते. जलवाहतूक हा सर्वाधिक माल वाहतूक करणारा व सर्वात कमी खर्च असणारा वाहतूक प्रकार आहे. हवाई वाहतूक हा सर्वात कमी माल वहन क्षमता असणारा, सर्वात महागडा, सर्वात वेगवान वाहतुकीचा प्रकार आहे. अंतर्गत जलवाहतूक, किनारी जलवाहतूक, आंतरराष्ट्रीय जलवाहतूक असे जलवाहतुकीचे प्रकार आहेत. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक असे हवाई वाहतुकीचे 2 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 13 आहे वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग व वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग. ज्या कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणाऱ्या उत्पादनाचे वजन हे मूळ कच्च्या मालाच्या वजनापेक्षा कमी होते अशा उद्योगांना वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग म्हणतात. ज्या कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणाऱ्या उत्पादनाचे वजन हे मूळ कच्च्या माला वजनापेक्षा जास्त होते अशा उद्योगांना वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग म्हणतात. अशा प्रकारचे उद्योग हे प्रामुख्याने कच्चा माल उपलब्ध असणाऱ्या प्रदेशामध्येच उभारले जातात. अशा प्रकारचे उद्योग हे परिस्थितीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी उभारले जातात. अशा प्रकारच्या उद्योगामध्ये लोह-पोलाद प्रक्रिया उद्योग, साखर उद्योग इत्यादी उद्योगांचा समावेश होतो. अशा प्रकारच्या उद्योगामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग, यामध्ये फळावर प्रक्रिया करणारे उद्योग, मुरांबे तयार करणारे उद्योग इत्यादींचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 14 आहे प्राथमिक व्यवसाय व द्वितीयक व्यवसाय. निसर्गावर अवलंबून असणारे व ज्यामधून कच्च्या मालाचे उत्पादन घेतले जाते अशा व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात.
प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे व पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात. शिकार, फळे कंदमुळे गोळा करणे, लाकूडतोड, मासेमारी, पशुपालन, खाणकाम, शेती ही प्राथमिक व्यवसाय आहेत. द्वितीयक व्यवसायांचे कृषी आधारित, खनिज आधारित, वन आधारित इत्यादी प्रकार आहेत. प्राथमिक व्यवसायावर प्रामुख्याने नैसर्गिक घटक परिणाम करतात. द्वितीयक व्यवसायावर नैसर्गिक घटकाबरोबरच मानवी घटकसुद्धा परिणाम करतात. प्राथमिक व्यवसाय जास्त असणारे देश तुलनेने कमी विकसनशील असतात. द्वितीयक व्यवसाय जास्त प्रमाणात असणारे देश तुलनेने जास्त विकसित असतात. प्रश्न क्रमांक 15 आहे, अवजड उद्योग, हलके उद्योग. जे उद्योग प्रामुख्याने पायाभूत किंवा मूलभूत वस्तूंचे उत्पादन करतात, ज्यावर इतर उद्योग अवलंबून असतात, अशा उद्योगांना अवजड उद्योग असे म्हणतात. जे उद्योग ग्राहकांना प्रत्यक्ष वापरायोग्य वस्तूंचे उत्पादन करतात, अशा उद्योगांना हलके उद्योग असे म्हणतात. अवजड उद्योगांना मूलभूत उद्योग असेही म्हणतात. हलके उद्योगांना ग्राहक उपयोगी वस्तू उद्योग असेही म्हटले जाते. अवजड उद्योगांना तुलनेने जास्त भांडवलाची आवश्यकता असते. हलक्या उद्योगांना तुलनेने कमी भांडवलाची आवश्यकता असते. लोह पोलाद हा अवजड उद्योग असून यामधील पोलादाचा उपयोग अवजड यंत्रसामुग्री व इतर उद्योगांमध्ये केला जातो. दैनंदिन वापरातील घड्याळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती, औषधी उत्पादन इत्यादी उद्योगांचा यामध्ये समावेश होतो. प्रश्न क्रमांक 16 आहे, विषुववृत्तीय वनातील लाकूडतोड व समशीतोष्ण वनातील लाकूडतोड. विषुववृत्तीय वने घनदाट असून मानवी हालचालीसाठी प्रतिकूल असतात. समशीतोष्ण वने विरळ असून मानवी हालचालीसाठी सुलभ असतात. विषुववृत्तीय वनांमधील लाकूड कठीण, अतिशय टणक असून एकाच ठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष आढळतात. समशीतोष्ण वनातील लाकूड मृदू असते व या वनातील वृक्ष सरळ उंच वाढतात. विषुववृत्तीय वनांमधील लाकूड कठीण व अतिशय टणक असल्यामुळे मागणी खूपच कमी असते. समशीतोष्ण वनामधील लाकूड मृदू असल्यामुळे मागणी जास्त असते. विषुववृत्तीय वनांमध्ये सरपटणारे प्राणी, दलदल, कीटकांचा उपद्रव असल्यामुळे लाकूडतोड करणे, त्याची वाहतूक करणे किफायतशीर नसल्याने लाकूडतोडीचा विकास झालेला नाही. समशीतोष्ण वनांमध्ये विरळ वने, समशीतोष्ण हवामान, वाहतूक मार्गांचा विकास यामुळे लाकूडतोडीचा जास्त प्रमाणात विकास झालेला आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, मळ्याची शेती व विस्तृत व्यापारी शेती. उष्णकटिबंधातील डोंगराळ पर्वतीय प्रदेशात काही पेय पिके तसेच कच्चा माल पिकवणाऱ्या शेतीस मळ्याची शेती असे म्हणतात. मोठ्या आकाराच्या क्षेत्रात व्यापारी तत्वावर अन्नधान्याचे उत्पादन घेतले जाते, त्या शेतीस विस्तृत व्यापारी शेती असे म्हणतात. मळ्याची शेती ब्राझील, आफ्रिकेतील विषुववृत्तीय देश, भारत, श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी ठिकाणी केली जाते. विस्तृत व्यापारी शेती प्रेरी, स्टेप, पंपाज, फेल्ड, डाऊन्स इत्यादी गवताळ प्रदेशांच्या ठिकाणी केली जाते. चहा, कॉफी, रबर, कोको इत्यादी या शेतीमधील प्रमुख पिके आहेत.
गहू, मका ही या शेतीमधील प्रमुख पिके आहेत. शेतीचा मोठा आकार, भांडवलाधिष्ठित शेती, स्थानिक मजुरांचा वापर, पिकांची योग्य प्रतवारी, हेक्टरी उत्पादन कमी व एकूण उत्पादन जास्त ही या शेतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. आधुनिक कृषी यंत्रांचा वापर, शेतीचा मोठा आकार, एक पीक पद्धती, शेती व व्यापारी पशुपालन एकत्रित इत्यादी या शेतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. यांचा प्रश्न क्रमांक 18, खाणकाम व मासेमारी. खाणकाम हा मानवाचा प्राचीन प्राथमिक व्यवसाय असून त्यामधून धातूचे उत्पादन घेतले जाते. मासेमारी हा सुद्धा मानवाचा प्राचीन प्राथमिक व्यवसाय असून त्यामधून अन्न घटक मिळवले जातात. खाणकाम व्यवसायावर अक्षवृत्तीय विस्ताराचा परिणाम होत नाही. मासेमारी व्यवसायावर अक्षवृत्तीय विस्ताराचा परिणाम होतो. खाणकाम व्यवसायावर भूगर्भ रचना, खनिजांचा दर्जा, खनिजांची खोली, खनिज साठ्याचा आकार इत्यादी घटक परिणाम करतात. मासेमारी व्यवसायावर समुद्रबुड जमीन, दंतूर किनारा, प्लवंकाची उपलब्धता, नैसर्गिक बंदरे इत्यादी घटक परिणाम करतात. खाणकाम व्यवसायामधून विविध व्यवसायांना कच्चा माल मिळतो व त्यामुळे उद्योगधंदे वाढीस लागून देशाचा आर्थिक विकास होतो. मासेमारी व्यवसायामुळे वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज पूर्ण केली जाते व काही शिल्लक माशांची निर्यातही केली जाते. यानंतर प्रश्न क्रमांक 19, भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन. भूमी उपयोजन म्हणजे मानव जमिनीचा उपयोग कोणत्या कारणासाठी करीत आहे हे होय. भूमी आच्छादन म्हणजे भूमीवर आढळणारे विविध प्राकृतिक घटक होय. भूमी उपयोजनामध्ये शेती, वसाहत बांधकाम, रस्ते, उद्योगधंदे इत्यादीसाठी उपयोगामध्ये आणलेल्या क्षेत्राचा समावेश होतो. भूमी आच्छादन वने, पाणी, बर्फ, खडक, वाळू इत्यादी बाबींचा समावेश होतो. भूमी उपयोजनावर प्रामुख्याने मानवी घटक प्रभाव पाडतात. भूमी आच्छादनावर प्रामुख्याने प्राकृतिक घटक प्रभाव पाडतात. भूमी उपयोजनामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे सतत बदल होत असतो. भूमी आच्छादनामध्ये भूमी उपयोजनाच्या तुलनेत सातत्याने बदल होत नाही. प्रश्न क्रमांक 20 आहे, ओसाड भूमी बिगर शेती भूमी. ओसाड भूमीमध्ये उंच सकल डोंगराळ भूमी, ओसाड वाळवंट, गळीयुक्त भूमी यांचा समावेश होतो. घर बांधणी, पायाभूत सोयी, त्यामध्ये रस्ते, कालवे इत्यादी तसेच उद्योग, दुकाने याखालील भूमीचा समावेश बिगर शेती भूमीमध्ये होतो. ओसाड भूमीखालील जमीन कोणतेही तंत्रज्ञान वापरून व्यवसायाखाली आणता येत नाही. बिगर शेती भूमीमध्ये मानवी इच्छेनुसार बदल घडवून आणता येतो. ओसाड भूमीमध्ये व्यवसाय वृद्धीमुळे वाढ होत नाही. बिगर शेती भूमीमध्ये द्वितीयक व तृतीयक व्यवसायामध्ये वाढ झाल्यास भूमी उपयोजनामध्ये बदल होतो. अशा प्रकारे आज आपण फरक स्पष्ट करा हे जे क्वेश्चन बँकमधील एकूण 40 प्रश्न आहेत त्यामध्ये पहिले 20 प्रश्नांची उत्तरे बघितलेली आहेत. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 21 ते 40 या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.